दरांगेंनी जे मुंबईमध्ये उपोषण सुरू केलं होतं त्या उपोषणाचा आज 4था-5वा दिवस होता। अनेक बांधव लाखोच्या समाज मुंबईकडे आझादबाईंकडे गेला असताना आज उपोषणाचा शेवटचा दिवस असताना आज देवाभाऊंचं जे सरकार आहे त्याच्यामध्ये देवाभाऊ मुख्यमंत्री साहेब, त्यातून उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या माध्यमातून सरकारने एक उपसमिती गठीत केली। त्याचे अध्यक्ष जिल्ह्याचे पालकमंत्री, अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि अनेक त्यांचे सदस्य या सगळ्यांनी जरांगेदादांबरोबर जाऊन चर्चा केली आणि जरांगेदादांच्या काही मागण्या होत्या त्या तत्वतः त्याला मान्यता दिली आणि आज खऱ्या अर्थाने जरांगेदादांना फडणवीस साहेबांच्या सरकारने न्याय देण्याची भूमिका घेतली। त्याबद्दल फडणवीस साहेबांच्या सरकारचं आणि विखे पाटलांचं मनापासून शिर्डीकरांच्या वतीने अभिनंदन करतो, स्वागत करतो। आज तो आनंद म्हणून आम्ही सगळेच मान्यवर शिवाजी भाऊचे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये तो जल्लोष साजरा केला आणि जरांगेदादांना सांगतो का तुमचं जे मागण्या होत्या त्या तत्वतः या सरकारने पूर्ण केल्या, म्हणून या सरकारचं अभिनंदन पुन्हा एकदा करतो आणि थांबतो। संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी समाजाला जो 70 वर्षापासून न्याय मिळत नव्हता, तो न्याय राज्यातल्या माननीय आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सरकारने आज तो ऐतिहासिक निर्णय मराठी समाजासाठी घेतलेला आहे आणि त्या मराठी समाजाच्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी जी समिती केली होती राज्य सरकारने, त्या उपसमितीचे प्रमुख माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, त्याचप्रमाणे समितीत असलेले माननीय नामदार शिवेंद्रराजे भोसले साहेब, माननीय नामदार माणिकरावजी कोकाटे साहेब, माननीय नामदार आशिषजी शेलार साहेब, माननीय नामदार प्रतापराव सरनाईक, त्याचप्रमाणे माननीय नामदार उदयजी सावंत आणि इतर सर्व त्या समितीमधले मान्यवर, सरकारी जे काही सचिव असतील ते यांनी त्या महाराष्ट्रामध्ये हा लढा ज्यांनी मनोजी जरांगे पाटील साहेबांनी जो लढा लावून धरला होता मराठी समाजासाठी, त्या सगळ्या मागण्या या समितीच्या माध्यमातून मान्य करण्यात आलेल्या आहे। हे मोठं यश मराठी समाजाला आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सरकारच्या उपसमितीच्या नामदार विखे पाटील साहेबांच्या समितीमध्ये जे काही सर्व सदस्य यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला, संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी समाजाच्या वतीने त्या उपसमितीचा, त्याचप्रमाणे मान्य जे काही राज्य सरकार आहे याचं अभिनंदन आम्ही सर्व शिर्डीकर करत आहोत। ऐतिहासिक निर्णय आहे, असं अतिशय जल्लोष या शिर्डी शहरामध्ये या ठिकाणी करण्यात आला आहे। खुश खबर, शिर्डीसह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन। बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही। आमच्याकडे समोसा खारी, पट्टी खारी, रोल खारी, चीज खारी, टाय बटर, सुपा बटर, पिस्ता टोस्ट, इंदोरी टोस्ट, स्टार टोस्ट, रोट, बटर, डोनट, बनपाव, मस्का पाव, साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर, चीज, श्रीखंड, मँगो लस्सी, दूध, दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट उपलब्ध। आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत, रिंग रोड लगत, युनियन बँक समोर, शिर्डी। प्रोप्रायटर मयूर चौधरी पाटील। मोबाईल क्रमांक 84 32 32 20 05। नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत, बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट,
प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल, शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत, प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.